हॅलो हॅलो गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सो सर्वजण सेशन्स रिवाईज करत असाल, सर्व आपला अभ्यास चांगला चालू असेल. या अनुषंगाने आजचं आपलं सेशन आपण थोडाही वेळ वाया न घालवता परत एकदा चालू करूयात. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी आपण प्रत्येक प्रश्न ॲनालायसिस करणार आहोत आणि तुम्हाला लाईव्ह चॅटचा ऑप्शन जो 3 वाजता उपलब्ध होतो, तर त्या टाईममध्ये तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये आन्सर सांगणार आहात. ठीक आहे. सो त्यावेळेस जे काही तुमचा आन्सर असेल ते लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला आणि जर तुम्ही हे सेशन नंतर बघत असाल तर कमेंट सेशनमध्ये टाकत चला. ठीक आहे. सो पहिला प्रश्न बघून घेऊयात. बघा काय आहे, लातूर जिल्ह्यातील कोणती नदी वाहते, म्हणजे लातूर जिल्ह्यात कोणती नदी वाहते असं आपल्याला विचारलेलं आहे. चारही ऑप्शन्स बघून घ्या, बिंदुसरा, मांजरा, सिंदफणा आणि पांजरा. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. बिंदुसरा ही कुठे वाहते? मुख्यतः बीड जिल्ह्यात वाहते बिंदुसरा. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, बीड जिल्ह्यात वाहते. कलर कलर ठीक आहे. सांगा अजून कोणते आहे? आपल्याला लातूरची विचारलेली आहे. मी सर्व ऑप्शन्सचं डिकोड करून फिरून लातूर ची जी मेन नदी वाहते, जे मेन उत्तर आहे त्याच्यापर्यंत येईपर्यंत तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला. ठीक आहे. हा पेन बघूयात कसा चालतो. सांगा, जी पांजरा नदी आहे ते धुळे जळगाव परिसरात आपल्याला दिसून येते. ठीक आहे. या पेनचा कलर दिसतोय का? ठीक आहे. धुळे जळगाव परिसरात आपल्याला ही दिसून येते. ठीक आहे. सांगा आता, मांजरा, सिंदफणा याच्यापैकी लातूर मधली कोणती आहे सांगायचं आहे. जी सिंदफणा नदी आहे ती बीड व जालन्याच्या परिसरात आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्याचप्रमाणे जे लातूर आहे त्याच्यामधून आपल्याला बेसिकली कोणती नदी वाहताना दिसते? मेन नदी आहे मांजरा. ठीक आहे. ही मांजरा नदी जी आहे ती गोदावरीची प्रमुख उपनदी आहे. ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला. ठीक आहे. काय आहे? गोदावरीची प्रमुख उपनदी आहे. ठीक आहे. आणि लातूर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती असेल तर ती आहे मांजरा नदी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कुठे आहे सांगा. छत्रपती शाहू महाराजांनी मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाचा किल्ला हा आहे. सांगायचा आन्सर काय आहे? अजिंक्यतारा किल्ल्याबद्दल आपल्याला विचारलेला आहे. नाशिक, नागपूर, सातारा, अमरावती. सांगा. छत्रपती शाहू महाराजांच्या इतिहासाशी संबंधित त्याचप्रमाणे मराठा इतिहासामध्ये महत्वाचा हा किल्ला आहे आणि जो की कुठे आहे? सातारा जिल्ह्यात आहे. ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. रंकाळा तलाव कुठे आहे सांगा. रंकाळा तलाव कुठे आहे? जो की एक प्रसिद्ध तलाव आहे, त्याचप्रमाणे एक प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे कोल्हापूरसाठी, कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी. ठीक आहे. सो रंकाळा हा तलाव कुठे आहे? तर तो आहे कोल्हापूरमध्ये. नेक्स्ट प्रश्न बघा. कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा. सर्वाधिक साखर कारखाने, ऊस उत्पादन आणि साखर कारखाने सर्वात जास्त कशात आहेत? महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश. ठीक आहे. सो जे काही आपले जे सर्वाधिक ऊस उत्पादन असेल, ऊस उत्पादन आणि जे काही साखर उद्योग असतील याच्यामध्ये अग्रगण्य असणारं जे राज्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. साखर उद्योग म्हणजेच काय तर साखर कारखाने वगैरे याच्यामध्ये सर्वात अग्रेसर असणाऱ्या राज्यापैकी एक राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि सर्वाधिक साखर कारखाने जर कोणत्या राज्यात असतील तर ते आहेत महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे.
नेक्स्ट प्रश्न बघा, कोणती नदी लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते? सांगा कोणती नदी आहे ती? पांझरा, मांजरा, सिंधफणा आणि बिंदुसरा. सांगायचा प्रयत्न करा. उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? लातूर मधली प्रमुख नदी सांगितली, तीच नदी याचं उत्तर आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, सांगायचा आन्सर काय वाटते? सो ती नदी कोणती आहे? मांजरा नदी आहे. बेसिक प्रश्न आहे. ठीक आहे, नदी प्रणालीवरती दर सेशन मध्ये एखादा प्रश्न असतोच. ठीक आहे, प्रत्येक सेशन मध्ये प्रश्न येत आहे, त्याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे की नदी प्रणाली किती महत्वाची आहे, कोणती नदी कोणत्या शहराच्या सीमेवरून वाहते, नदीच्या आसपास जर धरण तलाव जे काही असेल ते तुमचं पक्क असलंच पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न हा येत असतो. भूगोल मधील नदी प्रणाली हा एकदम महत्वाचा घटक आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा, स्वांत सुखाय योजना कशाशी संबंधित आहे? सांगा. स्वांत सुखाय योजना आरोग्य विषयक सुधारणेशी संबंधित आहे का, की प्रशासकीय सुधारणा आहे, महिला विषयक सुधारणा आहे का, की बालकाविषयी सुधारणा आहे? सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा, तुमच्यासाठी थोडा वेळ दिलेला आहे. सांगा. स्वांत सुखाय योजना ही योजना कशासाठी आहे? ठीक आहे, सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा पटपट, याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ही योजना आहे प्रशासकीय सुधारणे विषयक. ठीक आहे, प्रशासकीय सुधारणामध्ये जे काही अधिकारी व कर्मचारी आहेत यांना साईडला नोट डाऊन करत चला. अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामासोबतच जे काही लोकहित आहे त्या लोकहितासाठी नाविन्यपूर्वक उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आलेली आहे. ठीक आहे, लोकहितासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन देणे ह्या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. कशासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत? लोकहितासाठी प्रोत्साहन देण्यासाठी. ठीक आहे, ही योजना आलेली आहे. साईडला उद्दिष्ट, आपल्याला कोणत्याही योजनेवरती जर प्रश्न आला तर त्या योजनेचं उद्दिष्ट, त्या योजनेचं जे वर्ष आहे किंवा ती योजना कशाशी रिलेटेड आहे हे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. ठीक आहे, सो याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आली होती. प्रशासकीय सुधारणा हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूयात. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? खूप बेसिक प्रश्न आहे, सांगायचा प्रयत्न करा. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो असं आपल्याला विचारलेलं आहे. चारही ऑप्शन्स बघा, ग्रामसेवक, सभापती, तलाठी आणि सरपंच. सांगायचा प्रयत्न करा उत्तर याचं. ग्रामसभेचे जे अध्यक्ष स्थान आहे ते कोण भूषवतात? तर सरपंच भूषवतात. आणि जर एखाद्या वेळेस सरपंच अनुपस्थित असतील तर त्यांच्या जागी उपसरपंच ही भूमिका बजावत असतात. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचं आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं आहे, पंडित नेहरू यांचं आहे, महात्मा गांधी यांचं आहे, की महात्मा फुले यांचं आहे? सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, सांगा. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं माझी जन्मठेप हे प्रसिद्ध पुस्तक आहे. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला. ठीक आहे, सांगा. त्याचप्रमाणे पंडित नेहरू यांचे एक भारत एक शोध हे एक पुस्तक फेमस आहे, पंडित नेहरू यांचं. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला. सांगा. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
माय एक्सपेरिमेंट्स ऑफ द नाही माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे. सांगा हे पुस्तक, हे आत्मचरित्र कोणाचं आहे? सांगा. जे महात्मा फुले आहे त्यांचं शेतकऱ्यांचा असूड आणि त्याचप्रमाणे गुलामगिरी हे 2 पुस्तक फेमस आहेत. ठीक आहे. शेतकऱ्यांचा असूड मी एका सेशन मध्ये तुम्हाला हे काउंटर क्वेश्चन विचारला होता की शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कोणी लिहिलं आहे सांगा. तर त्याचा आन्सर काय आहे? महात्मा फुले आणि गुलामगिरी असं म्हणूयात आपण. ठीक आहे. गुलामगिरी, हो गुलामगिरी. ठीक आहे. सांगा आता कळलं असेल तुम्हाला करेक्ट आन्सर काय आहे याचं. सो याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा गांधी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, वाचून घ्या. मोहिनी अट्टम नृत्यशैली बद्दल विचारलेला आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. सांगा याचा आन्सर काय आहे? मोहिनी अट्टम नृत्यशैली कोणत्या राज्यात विकसित झाली असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा. जे मोहिनी अट्टम नृत्यशैली ज्या राज्यात विकसित झालेली आहे त्याच राज्यात अजून एक नृत्यशैली आहे कथकली. हे सुद्धा त्या राज्याचं फेमस आहे. सांगा आता उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा. सांगा कथकली कुठं फेमस आहे? केरळमध्ये. तिथेच मोहिनी अट्टम सुद्धा फेमस आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? केरळ. केरळमधील मोहिनी अट्टम ही नृत्यशैली प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जे कथकली आहे ते सुद्धा येथील फेमस आहे. कर्नाटकमध्ये एक फेमस नृत्यनाट्य फेमस आहे. नृत्यनाट्य शैली किंवा परंपरा आपण असं त्याला म्हणूयात. कर्नाटकमध्ये यक्षगान असं त्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे. यक्षगान. सांगा भरतनाट्यम साठी कोणत्या राज्यामध्ये भरतनाट्यम फेमस आहे? सांगायचा प्रयत्न करा. सो भरतनाट्यम कशामध्ये आहे? तामिळनाडू. ठीक आहे. कला परंपरा याच्याबद्दल, कला साहित्य परंपरा याच्याबद्दल प्रश्न येतच असतो. ठीक आहे. भरतनाट्यम साठी प्रसिद्ध आहे. मोहिनी अट्टम आणि कथकली आलं तर ते केरळसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे यक्षगान कर्नाटकमधील एक फेमस नृत्यनाट्याची परंपरा आहे आणि त्याचप्रमाणे जे तामिळनाडू आहे इथे भरतनाट्यम सुद्धा फेमस आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केलेली होती? ठीक आहे. सांगा नीती आयोगाची स्थापना कधी झाली? सांगा लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. मानवी हक्क आयोग, वित्त आयोग, विधी आयोग, नियोजन आयोग. सांगायचा प्रयत्न करा लाईव्ह चॅट मध्ये. नीती आयोगाची स्थापना कधी झाली आणि कोणाच्या जागी नीती आयोग आले असं आपल्याला विचारलेलं आहे. नीती आयोगाची स्थापना झाली होती 1 जानेवारी 2015 आणि ह्याच्यावरती आपल्याला मागे प्रश्न आला होता की नीती आयोगाची स्थापना कधी झाली आय थिंक. ठीक आहे. स्थापना. त्याचप्रमाणे हा कोणाच्या जागी स्थापन केला गेला तर नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग आला होता. ठीक आहे. त्याची स्थापना झाली होती 1 जानेवारी 2015 रोजी. नेक्स्ट प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? सांगा जो उत्तर सीमेवरती जो डोंगर स्थित आहे तो कोणता आहे असं आपल्याला विचारलेला आहे, जो की मध्य प्रदेशच्या सीमेवर आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. सांगा उत्तर सीमेवर कोणता डोंगर किंवा पर्वतरांग म्हणूयात त्याला. सांगा कोणता आहे? सह्याद्री, सातपुडा, सातमाळा, मेळघाट. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर सांगत चला. ठीक आहे. काय वाटतंय काय असेल याचा आन्सर? चलो बताओ. लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला. ओके. सांगा कोणता डोंगर आहे, कोणती पर्वतरांग आहे उत्तर सीमेवर, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर आणि बेसिकली मध्य प्रदेश जो आहे त्याच्या सीमेवर आपल्याला ही दिसून येते. काय आहे याचा आन्सर? काय वाटतं तुम्हाला काय असेल याचा आन्सर?
सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? सातपुडा डोंगर किंवा सातपुडा पर्वतरांग, जी की महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर आपल्याला हा डोंगर, हा पर्वतरांग दिसून येते, जे की एकदम मध्य प्रदेशच्या सीमेवर आपल्याला दिसून येते. ठीक आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन मोठा उत्सर्जक आहे? सांगा. कोणता देश कार्बन डायऑक्साईडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे, जिथून सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड रिलीज होत असतं, असा देश आपल्याला विचारलेला आहे. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर सांगायचा प्रयत्न करा किंवा कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा सांगितलं तरी चालेल. भारत, चीन, अमेरिका आणि रशिया. काय वाटतो? ठीक आहे. भारत आणि रशिया तर सोडूनच देऊ, चीन आणि अमेरिकामध्ये कन्फ्युजन होत असेल. सांगा कोणता वाटतो? सर्वात जास्त CO2 चं इमिशन कुठे होतं? सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकायचा प्रयत्न करा. सो सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन आहे ते अमेरिकेत होत नाही. अमेरिकेत सुद्धा भरपूर उत्सर्जन होतं, पण तो दुसऱ्या नंबरला येतो. सर्वात जास्त उत्सर्जक असणारा देश आहे, उत्सर्जन करणारा देश आहे चीन. ठीक आहे. सो कार्बन डायऑक्साईडचं सर्वात जास्त जर कुठे उत्सर्जन होत असेल तर ते होतं चीनमध्ये, नंतर येतो अमेरिका. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. थर वाळवंटामधून कोणती नदी वाहते? बियास, लुनी, झेलम आणि गोदावरी. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. ठीक आहे. सांगा काय वाटते, उत्तर काय असेल याचं? थरच्या वाळवंटामधून वाहणारी कोणती नदी आहे? सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. आता साईडला हे पण नोट डाऊन करत चला. राजस्थान मधील ती एकमेव मोठी नदी आहे जी थरच्या वाळवंटामधून वाहते. ठीक आहे. राजस्थान मधील एकमेव मोठी नदी जी थरच्या वाळवंटामधून वाहते. ठीक आहे. सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये इंटरॅक्शन ठेवा. ठीक आहे. सांगा काय वाटतं याचं उत्तर काय असेल? सांगा काय वाटतं याचा आन्सर? तर ती नदी कोणती आहे? लुनी नदी आहे. जी लुनी नदी आहे ती राजस्थान मधली एकमेव मोठी नदी आहे जी की थरच्या वाळवंटामधून वाहते. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 2, लुनी नदी. ठीक आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघा. केवल देव राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? सांगा कशासाठी प्रसिद्ध आहे केवल देव राष्ट्रीय उद्यान? हे कुठं आहे? भरतपूर. ठीक आहे. कोणत्या कशासाठी प्रसिद्ध आहे? पक्षी, सिंह, वाघ, हत्ती. सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. केवल देव राष्ट्रीय उद्यान आपल्याला विचारलेलं आहे जे की भरतपूर मध्ये आहे. हजारो जे स्थलांतरित पक्षी आहेत किंवा तिथले स्थानिक पक्षी आहेत हे इथे वास्तव्य करतात, त्याच्यामुळे हे कशासाठी प्रसिद्ध आहे? पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. जे काही स्थलांतरित करणारे जे पक्षी असतात ते आपल्याला प्रामुख्याने इथे दिसून येतात, त्याचप्रमाणे तिथले स्थानिक पक्षी सुद्धा आपल्याला येथे दिसून येतील. ठीक आहे. सो जे हे केवला देव राष्ट्रीय उद्यान आहे भरतपूर येथील, हे एक फेमस पक्ष्यांसाठी उद्यान आहे. ठीक आहे. आणि हे एक जगप्रसिद्ध अभयारण्य आहे. बरं, पक्ष्यांसाठी फेमस आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. मिझोरमची राजधानीचं नाव काय? शिलाँग, गंगाटोक, इम्फाळ आणि ऐझवाल. सांगा. आपल्याला मिझोरमच्या राजधानीच्या बद्दल विचारलेलं आहे. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला. मिझोरमची राजधानी सांगा. शिलाँग कशाची आहे? शिलाँग आहे मेघालयची. ठीक आहे. त्याचप्रमाणे जे गंगाटोक आहे ते आहे सिक्कीमची. ठीक आहे. ठीक आहे. इम्फाळ कशाची आहे? इम्फाळ ही आहे मणिपूरची राजधानी. ठीक आहे. आता राहिलं काय? सांगा. आता तरी लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला रे. सांगा मिझोरमची राजधानी कोणती आहे? तर ती मिझोरमची राजधानी आहे
एजवॉल किंवा त्याला आयझॉल असं म्हणतो आपण, ठीक आहे. ही आहे आपल्या मिझोरमची राजधानी, ठीक आहे. शिलाँग मेघालय, गंगाटोक सिक्कीम, इम्फाळ मणिपूर आणि त्याचप्रमाणे आयझॉल किंवा एजवॉल जी आहे ती आहे मिझोरमची राजधानी आहे, ठीक आहे. नोट डाऊन करत चला साईडला, हे सर्व इम्पॉर्टंट डाटा आहे, नोट डाऊन करायलाच पाहिजे तुम्ही हे सर्व, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता भारताच्या घटना समितीमध्ये समाविष्ट नव्हता असं विचारलेलं आहे. समाविष्ट नसलेला आपल्याला विचारलेला आहे, सांगायचा प्रयत्न करा, सांगा. घटना समितीमध्ये समाविष्ट नव्हता, घटना समितीचे जे काही सदस्य अध्यक्ष जे काही असतील त्याच्याबद्दल पण प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. स्वाक्षरी असतील, कार्यकाळ असेल, सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सांगा, खालीलपैकी कोणता भारताच्या घटना समितीमध्ये समाविष्ट नव्हता असं विचारलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, यश राधाकृष्ण आणि मौलाना आझाद. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट इंटरॅक्टिव्ह ठेवा. 3 वाजता लाईव्ह चॅट तुम्हाला, जर तुम्ही 3 वाजल्यापासून जर सेशन पाहत असाल तर तुम्हाला लाईव्ह चॅटचा ऑप्शन दिसेल. जर नंतर पाहत असाल तर हा रेकॉर्डिंग फॉर्मॅटमध्ये मिळेल तुम्हाला. तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा आन्सर टाकू शकता. सांगा, उत्तर काय वाटतंय? कोण घटना समितीमध्ये समाविष्ट नव्हतं? जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत ते घटना समितीचे अध्यक्ष आहेत, अध्यक्ष, ठीक आहे. हे तर तुम्ही चुकून पण उत्तर सांगू नका, ठीक आहे. सांगा, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, यश राधाकृष्ण आणि मौलाना आझाद. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला, त्याच्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे उत्तर सांगण्यासाठी, ठीक आहे. सांगत चला याचं उत्तर काय वाटतं आहे. आणि स्टे हायड्रेटेड, पाणी पित राहा, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं असं जे फोकस आहे ते फोकस ठेवायला मदत होईल. सांगत चला. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला. जे यश राधाकृष्ण आणि मौलाना आझाद आहेत हे 2 घटना समितीचे सदस्य आहेत, ठीक आहे. आता तरी उत्तर कळलं असेल की उत्तर कोण आहे. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे घटना समितीचे सदस्य नव्हते, कारण की यांनी नंतर स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती आणि स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली आणि नंतर ते कोण झाले, पाकिस्तानचे नेते झाले होते, ठीक आहे. साईडला एक शॉर्टकट मध्ये लिहून ठेवा की हे एक पाकिस्तानचे नेते नंतर झाले होते. त्याच्यामुळे घटना समितीचे सदस्यामध्ये यांचे हे समाविष्ट नव्हते. हे घटना समितीमध्ये सदस्य अध्यक्ष कोणीच नव्हते, घटना समितीचा हे भागच नव्हते, ठीक आहे. पाकिस्तानचे नेते का पाकिस्तानचे नेते बनले? नंतर यांनी काय केलं, स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली आणि त्याच्यामुळे हे पाकिस्तानचे नेते बनले. त्याच्यामुळे आपले करेक्ट आन्सर काय आहे, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, जे की भारताच्या घटना समितीमध्ये समाविष्ट नव्हते, ठीक आहे. साईडला इन्फॉर्मेशन शॉर्टकट का होईना नोट डाऊन करत चला, ठीक आहे. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आपल्याला सेशन इंटरॅक्टिव्ह ठेवायचं आहे, नोट्स पण बनवायचे आहेत, क्वेश्चन पण सॉल्व्ह करायचे आहेत, ठीक आहे. जेवढ्या जास्त गोष्टी कव्हर अप करता येतील तेवढ्या जास्त गोष्टी आपल्याला सेशनमध्ये करायच्या आहेत, ठीक आहे. चंबळ नदीच्या काठावर कुठलं शहर आहे? सांगा, चंबळ नदीच्या काठावर कुठलं शहर आहे? परत एकदा नदी प्रणालीवरती प्रश्न आलेला आहे आणि हा PYQ आहे, ठीक आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये सांगा, चंबळ नदीच्या काठावर कुठला शहर आहे? तर आग्रा, फिरोजपूर, कोटा आणि जबलपूर. सांगा. राजस्थान मधील महत्वाचं शहर आहे कोटा, जे की चंबळ नदीच्या काठावरती आहे, ठीक आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे, नीट जे करणारे स्पेशली कोटा पॅटर्न, ठीक आहे. चंबळ नदीच्या काठावरती राजस्थान मधील महत्वाचं शहर हे आहे, ठीक आहे, कोटा. राजस्थान मधील IMP शहर असेल इथे, ठीक आहे. शॉर्टकट मध्ये नोट डाऊन करत चालूयात, ठीक आहे. सांगा, आग्रा कोणत्या नदीच्या काठावर आहे? आग्रा कोणत्या नदीच्या काठावर आहे? लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला. यमुना नदी, ठीक आहे. लिहून घ्या, साईडला लिहून घ्या.
आग्रा कोणत्या नदीच्या काठावर किंवा कोणत्या नदीच्या परिसरात येतं? तर यमुना. सांगा फिरोजपूर आणि जबलपूर सांगायचा प्रयत्न करा. फिरोजपूर कुठे आहे? फिरोजपूर आहे सतलज नदीच्या परिसरात. ठीक आहे, सतलज नदीच्या परिसरात आपल्याला फिरोजपूर दिसून येतं. आणि त्याचप्रमाणे जे जबलपूर आहे ते आपल्याला नर्मदा नदीच्या काठावरती वसलेलं दिसून येईल. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला, शॉर्टकट इन्फॉर्मेशन नोट डाऊन करत चला. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सर्व रेफरन्स बुक मधून वाचताल, क्वेश्चन सॉल्व्ह करून जेव्हा तुम्ही रेफरन्स बुक मध्ये वाचाल, तेव्हा तुम्हाला प्रश्न ते वाचताना हायलाइट होईल की हा इथून प्रश्न आला होता. मग तिथे तुम्ही ते जोर देऊन 2-3 वेळेस ते पॉइंट रिवाइज करून वाचाल. ठीक आहे, त्याच्यामुळे क्वेश्चन सॉल्व्ह करणं महत्त्वाचं असतं. ओके, आग्रा यमुना नदीच्या काठी भेटेल आपल्याला. आणि जे फिरोजपूर आहे ते सतलज नदी, कोटा राजस्थान, चंबळ नदी. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे जे जबलपूर आहे ते नर्मदा नदीच्या काठावरती आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. वाचा प्रश्न. महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे असं विचारलेलं आहे. सांगा किती लांबीचा लाभला आहे? द्या उत्तर द्यायचा प्रयत्न करा. चलो बताओ, महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? सांगा, उत्तर सांगायचा प्रयत्न करा. 600, 710, 751 आणि 720 पाठ असायला पाहिजे. सांगा, खूप बेसिक प्रश्न आहे महाराष्ट्राच्या भूगोलचा. मला वाटतं तुम्हाला पहिल्याच पेजवर मिळून जाईल मे बी. ठीक आहे, सो किती आहे समुद्र किनारा? 720 एवढ्या लांबीचा आहे. ठीक आहे, 720 किलोमीटर एवढ्या लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं मूळ नाव काय होतं? मूळ नावावरती दुसरा प्रश्न आलाय. पहिला प्रश्न होता तानसेन वरती, राम तानू सेन असं काहीतरी, हा राम तानू असंच नाव होतं. सो आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचं मूळ नाव सांगायचं आहे. सांगा. जयसिंगराव, यशवंतराव, दौलतराव आणि आबासाहेब. सांगा कोणतं नाव वाटते तुम्हाला? करेक्ट आन्सर सांगायचा प्रयत्न करा. काय वाटते तुम्हाला याचा आन्सर काय असेल? शाहू महाराजांचं मूळ नाव आपल्याला विचारलेलं आहे, जे की काय आहे? यशवंतराव हे शाहू महाराज यांचं मूळ नाव आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? सांगा. पंजाब केसरी दुसऱ्या वेळेस प्रश्न आला, पहिल्या ह्याच्या आधी पण आला होता आय थिंक. हा प्रश्न एका सेशन मध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पंजाब केसरी कोणास संबोधलं जातं? लाला हरदयाळ, लाला लजपत राय, लाला जगत नारायण आणि महाराज रणजित सिंह. सांगा. कन्फ्यूज होऊ नका. महाराज रणजित सिंह हे पंजाब केसरी नाहीत, हे शेर ए हिंद असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, नाही शेर ए पंजाब, सॉरी, शेर ए पंजाब. महाराज रणजित सिंह यांना आपण शेर ए पंजाब म्हणतो. पंजाब केसरी वेगळं, शेर ए पंजाब वेगळं. सांगा पंजाब केसरी कोणाला म्हणतो आपण? लाईव्ह चॅट मध्ये पटपट पटपट आन्सर टाकत चला. सांगा काय वाटते याचा आन्सर काय असेल? लायन ऑफ पंजाब, पंजाब केसरी. सांगा कोण आहेत पंजाब केसरी? लाला लजपत राय हे पंजाब केसरी म्हणून ओळखले जातात. कस काय? कारण की त्यांचे जे काही पराक्रम आहे त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांना पंजाब केसरी असं संबोधलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती आहे? सांगा. ह्याचा आन्सर सगळेच करेक्ट देतील असं मला वाटते. सर्वात मोठी लांब नदी कोणती आहे? भीमा, गोदावरी, वर्धा आणि पूर्णा. सांगा.
लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. काय वाटतं आन्सर काय असेल? करेक्ट आन्सर कमेंट मध्ये सांगत चला. सांगा कोणती नदी आहे ती? गोदावरी नदी आहे, जिचा उगम कुठून होतो? चला हिची माहिती लिहून घ्या साईडला. उगम, ठीक आहे, उगम स्थान, त्याचबरोबर हिची लांबी, एक ऍक्च्युअल लांबी आणि एक महाराष्ट्रातील लांबी, आणि कुठून वाहते. ठीक आहे, प्रवाह हिचा बघूयात आपण की कोणत्या कोणत्या राज्यातून मिळून ती बंगालच्या उपसागराला मिळते. ठीक आहे, उगम कुठे आहे हिचा सांगा. लाईव्ह चॅट मध्ये तुम्ही सांगत चला. जर तुम्ही गोदावरी आन्सर देत आहात तर ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती असतील ना, की तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठी लांब नदी जर गोदावरी आहे तर तिचं उगम स्थान काय आहे, तिची लांबी काय आहे. ठीक आहे, बाकीच्या एकंदरीतच बाकीच्या ज्या नद्या आहेत त्यांच्यापेक्षा तिची लांबी जर जास्त आहे तर तिची लांबी किती आहे, तिची महाराष्ट्रातील लांबी किती आहे. ठीक आहे, चला उगम कुठे आहे? नाशिक. नाशिक मधील कुठे? त्र्यंबकेश्वर. लिहा साईडला. माहिती नसेल तर लिहून घ्या, माहिती असेलही एक वेळ पण आठवत नसेल तरीही लिहून घ्या. त्र्यंबकेश्वर. लांबी किती आहे तिची एकंदरीतच? 1465 किलोमीटर. ठीक आहे, 1465 किलोमीटर आहे. आणि जी महाराष्ट्रातील लांबी आहे ती किती आहे? 668 किलोमीटर एवढी तिची महाराष्ट्रातील लांबी आहे. ठीक आहे, आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी जर कोणती असेल तर ती आहे गोदावरी नदी. ठीक आहे, कोणत्या कोणत्या देशातून वाहते सांगा, कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते सांगा. महाराष्ट्र. ठीक आहे, तेलंगणा. लिहून घ्या माझ्या सोबत, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ही. नदी प्रणालीवरती भरपूर प्रश्न आलेले आहेत आपल्याला. महाराष्ट्र, तेलंगणा, नंतर आंध्र प्रदेश. अजून सांगा, अजून राज्य सांगा. आंध्र प्रदेश, त्याचबरोबर ठीक आहे छत्तीसगड. अजून ओरिसा. अजून काही राहिले का बघा, लाईव्ह चॅट मध्ये सांगायचा प्रयत्न करा अजून काही राहिला असेल तर. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या सर्व राज्यातून वाहून ती शेवटी कुठे मिळते? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ठीक आहे, याला ही नदी जाऊन मिळते. सो ठीक आहे, किती झाले? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी, मोठी नदी कोणती आहे तर गोदावरी आहे. ठीक आहे, तिचा उगम कुठे होतो? नाशिक, त्र्यंबकेश्वर इथे होतो. एकंदरीत तिची लांबी आहे 1465 किलोमीटर, पण महाराष्ट्रामध्ये तिची लांबी आहे 668 किलोमीटर. तिचा प्रवाह कोणकोणत्या राज्यातून ती वाहत जाते तर ती आहे महाराष्ट्र, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसा. ठीक आहे, नेक्स्ट आहे ती पुढे जाऊन कुठे मिळते? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ठीक आहे, नोट डाऊन करत चला ही इन्फॉर्मेशन. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न पाहूयात. सो आजचे प्रश्न झालेले आहेत, रिव्हिजन करूयात आपण परत एकदा पहिल्यापासून. चला, रिव्हिजन मिस करायचं नाहीये कोणी पण, सर्वांनी रिव्हिजन करायचं आहे. लातूर जिल्ह्यातून कोणती नदी वाहते? मांजरा. बिंदुसरा कुठून वाहते? बीड. सिंदफणा, बीड व जालना परिसर, पांजरा, धुळे, जळगाव. गोदावरीची प्रमुख उपनदी कोणती आहे? मांजरा. ठीक आहे, आपण आता ना पेन चेंज करूयात, म्हणजे आपल्या जरा नोट्स रिव्हिजनच्या टाइमला वेगळा पेन घेतो आपण. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रश्न बघा. अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कुठे आहे? सातारा येथे आहे. शाहू महाराज व मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाचा किल्ला हा आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूयात.
काय आहे नेक्स्ट प्रश्न बघा, रंकाळा तलाव कुठं आहे? कोल्हापूरमध्ये आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे ते कोल्हापूरचं पण. ठीक आहे. त्याचप्रमाणे पुढे काय आहे, सर्वाधिक साखर कारखाने कुठे आहेत? महाराष्ट्रामध्ये आहेत. नेक्स्ट प्रश्न बघूयात, कोणती नदी लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते? तर मांजरा नदी वाहत असते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, स्वांत सुखाय योजना कशाशी संबंधित आहे? प्रशासकीय योजने, प्रशासकीय सुधारणाशी संबंधित आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकहितासाठी नाविन्यपूर्ण जे उपक्रम राबवता येतील याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही स्वांत सुखाय योजना आली होती. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? सरपंच भूषवतात. आणि जर सरपंच अब्सेंट असतील तर त्यांच्या जागी उपसरपंच हे पद भूषवत असतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा गांधी यांचं हे आत्मचरित्र आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं फेमस पुस्तक आहे माझी जन्मठेप. पंडित नेहरूंचं भारत एक शोध, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे त्यांचं फेमस पुस्तक आहे. महात्मा फुलेंचं जसं शेतकऱ्यांचा असूड असेल, गुलामगिरी असेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, मोहिनी अट्टम हे नृत्यशैली कुठे आहे? केरळमध्ये आहे. त्याचप्रमाणे कथकली सुद्धा तिथे फेमस आहे. भरतनाट्यम असेल तामिळनाडूमध्ये आणि कर्नाटकमधील यक्षगान. तेलंगणामधील तुम्ही मला काउंटर क्वेश्चन आज एक पण नाही विचारलाय, हे तुम्ही मला सांगा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात, भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली होती? तर नियोजन आयोगाच्या जागी केली होती. ठीक आहे. 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. आणि नीती आयोगावरती आपल्याला मागच्या काही सेशन मध्ये सुद्धा प्रश्न आला होता. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर तो आहे सातपुडा, जो की मध्य प्रदेशच्या सीमेवर आपल्याला एकदम दिसून येतो. ठीक आहे. कोणता देश कार्बन डायऑक्साईडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे? चीन फर्स्ट नंबरला आणि सेकंड नंबरला अमेरिका. ठीक आहे. सो CO2चं सर्वात जास्त उत्सर्जन कोण करतं? चीन करतं. थर वाळवंटामधून कोणती नदी वाहते? तर राजस्थानमधील एकमेव मोठी नदी आहे जी थर वाळवंटामधून वाहते. त्या नदीचं नाव काय आहे? लुनी नदी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, केवलादेव राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते एक पक्षीसाठी प्रसिद्ध आहे. भरतपूरमध्ये ते आहे प्रसिद्ध, जगप्रसिद्ध ते अभयारण्य आहे. आणि जे काही स्थलांतरित पक्षी आपल्याला इथे, सर्व पक्षी इथे आपल्याला दिसून येतात, स्थलांतरित असतील, स्थानिक असतील. ठीक आहे. नेक्स्ट बघा, मिझोरमची राजधानीचं नाव काय आहे? तर ते आहे ऐझॉल किंवा ऐझॉल. ठीक आहे. जे शिलाँग आहे ती मेघालयची आहे, गंगाटोक सिक्कीमची आहे आणि इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. ठीक आहे. राजधानीवरती परत एकदा, राज्याच्या राजधानी असेल किंवा देशाच्या राजधानी असतील, ह्या आपल्याला माहिती असायलाच हव्यात. ठीक आहे. याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जात असतो. ठीक आहे. भारतात खालीलपैकी कोण भारताच्या घटना समितीमध्ये समाविष्ट नव्हतं? तर ते होते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, हे समाविष्ट नव्हते. यांनी नंतर स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती आणि नंतर ते पाकिस्तानचे नेते झाले होते. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि त्याच्यानंतर जे हे दोन आहेत, यश राधाकृष्णन म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मौलाना आझाद, हे दोघेही काय होते? घटना समितीचे सदस्य होते. ठीक आहे. नेक्स्ट बघा, चंबळ नदीच्या काठावर कुठला शहर आहे? तर चंबळ नदीच्या काठावर कोणतं शहर आहे? राजस्थानमधील महत्वाचं शहर कोटा शहर हे तिथे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आग्रा कोणत्या नदीच्या काठी आहे? तर आग्रा आहे यमुना नदीच्या काठी. आणि त्याचप्रमाणे जर आपण फिरोजपूर पाहिलं तर ते सतलज नदीच्या काठी. ठीक आहे. आणि नर्मदा नदीच्या काठी कोणता आहे? जबलपूर. त्याच्यामुळे चंबल नदीच्या काठी कोणतं शहर आहे काठावर वसलेलं? कोटा हे शहर आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा जो आहे तो लाभला आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं? यशवंतराव होतं. ठीक आहे. पंजाब केसरी कोणाला संबोधलं जातं? ठीक आहे. यशवंतराव, हे लक्षात ठेवा. मूळ नावावरती भरपूर प्रश्न आलेत. प्रत्येक सेशन मध्ये आपल्याला एक तरी प्रश्न असा येतो की मूळ नाव काय आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, पंजाब केसरी कोणा संबोधलं जातं? तर लाला लजपत राय यांना संबोधलं जातं. आणि शेर ए पंजाब जर विचारलं
तर महाराज रणजित सिंह, ठीक आहे, या दोन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. पंजाब केसरी लाला लजपत राय, शेर हे पंजाब, महाराज रणजित सिंह हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती आहे? तर ती आहे गोदावरी. ठीक आहे. जिचा उगम कुठून होतो? नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे तिचा उगम होतो. लांबी आहे 1465 किलोमीटर. महाराष्ट्रातील लांबी आहे 668 किलोमीटर एवढी. तिचा प्रवाह आहे महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि या सर्व राज्यातून वाहून ती पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ठीक आहे. सो महाराष्ट्रामधील सर्वात लांब नदी कोणती जर विचारली तर काय आहे? गोदावरी. आणि गोदावरीवरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. नदी प्रणालीवरती आपण आज बरेच प्रश्न पाहिलेले आहेत. सो आजचे सर्व क्वेश्चन्स झालेले आहेत. सर्व क्वेश्चन्स आपण छान पद्धतीने डिकोड केलेले आहेत, अनालाइज केलेले आहेत, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे आणि या सर्वच ह्याच फॉर्मॅटमध्ये आपल्या पहिल्या सेशन पासून आतापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. ठीक आहे. आणि इथून पुढे हे आपण असंच फॉर्मॅट कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. सो प्रत्येक सेशन परत एकदा वारंवार बोर वाटेल तुम्हाला, पण वारंवार हे सेशन रिवाइज करा, नोट्स काढा आणि आपल्या अपडेटसाठी आपले एक टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि सेशन आवडला असेल तर 100% तुम्हाला फीडबॅक देणंच आहे. आम्ही फीडबॅक बघत असतो. तुमच्या फीडबॅकमुळं अजून सेशन आपलं जे काय उत्स्फूर्तपणे घेण्याची प्रेरणा मिळते आणि काही चेंजेस असतील तर ते चेंजेस सुद्धा आम्ही करू शकतो. जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही फीडबॅकमध्ये सांगत चला. आणि सेशन आवडला असेल तर लाईक नक्की करा. ठीक आहे. लाईक करा, तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये द्या, काउंटर क्वेश्चन्सचे आन्सर फीडबॅकमध्ये दे चला. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्या नोट्ससाठी, लेक्चर्सच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि जर एखादी बॅच परचेस करायची असेल तर उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करा. ठीक आहे. आणि काही क्वेरीज असतील तर त्याच्यावरती तुम्हाला हेल्प म्हणून नंबरही मिळेल किंवा काहीतरी ते हेल्पचं एक सेक्शन तिथे अवेलेबल आहे. ठीक आहे. काहीही इश्यू आला तर त्यांच्या पोस्टरवरती, जे काही बॅनरवरती खाली कोपऱ्याला नंबर असेल त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपली जी काही माहिती आहे, जिथे कुठे प्रॉब्लेम येत आहे, माहिती पाहिजे असेल तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. सो आजच्यासाठी एवढंच. अभ्यास करत राहा आणि आपल्या नोट्स रिवाइज करत चला, क्वेश्चन सॉल्व्ह करत चला. ठीक आहे. आणि एक्झाम होईपर्यंत आपण ह्याच फॉर्मॅटने जाणार आहोत. ठीक आहे. सो तुमचा फीडबॅक नक्की कळवा. सेशन आवडलं असेल तर लाईक करा. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन जे आहेत ते ऑन करून ठेवा. ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच. आज आपण इथेच थांबूयात. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.